सर्व
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरे रामकृष्ण
नाम हरि द्वैता नाम एक नाम हरि द्वैता नाम एक नाम हरि द्वैता नाम एक नाम हरि द्वैता नाम अद्वैता पुसारी विराजा अद्वैता पुसारी विराजा अद्वैता पुसारी विराजा एक नाम हरि द्वैता नाम एक
एक नाम हरी द्वैत नाम एक नाम हरी द्वैत नाम द्वैत नाम एक नाम हरी द्वैत नाम एक नाम हरी द्वैत नाम द्वैत नाम एक नाम हरी द्वैत नाम दूरी अद्वैत कुसरी विरलाने अद्वैत कुसरी विरला गाने विरला गाने हरि मुखे मना हरि मुखे हरि मुखे मना हरि मुखे मना कुसरी विरला गाने
माता आणि पितरांनो, सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग तुम्ही सर्व ब्रह्मवेत्यांनी माझ्या मागे म्हणावयाचा आहे. एक नाम हरी द्वैत नाम धुरी, एक नाम हरी द्वैत नाम धुरी. अभंग हरिपाठाचा आहे, सगळ्यांच्या पाठातला आहे. हा, ज्यांना ज्यांना येते त्यांनी सर्वांनी म्हणायचं. एक नाम हरी द्वैत नाम धुरी, एक नाम हरी द्वैत नाम धुरी. अद्वैत कुसरी विराजाणे, अद्वैत कुसरी विराजाणे. अद्वैत कुसरी विराजाणे. अद्वैत कुसरी विराजाणे. समबुद्धी घेता समान श्रीहरी, समबुद्धी घेता समान श्रीहरी. समबुद्धी घेता समान श्रीहरी. समबुद्धी घेता समान श्रीहरी. शमदमावरे हरी झाला, शरमावैरी हरी झाला. शमदमावरे हरी झाला. शमाधमावैरी हरी झाला. सर्वांगठी राम देहा देही एक, सर्वांगठी राम देहादेही एक. सर्वांगठी राम देहा देही एक. सर्वांगठी राम देहादेही एक. सूर्य प्रकाशक शस्त्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा. मागिलिया जन्मा मुक्त झालो, मागिलिया जन्मा मुक्त झालो. मागिलिया जन्मा मुक्त झालो. मागिलिया जन्मा मुक्त झालो. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. 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 पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पांडुरंगा करू प्रथम नमन, श्रीपाद बाबा की जय. प्रथम नमन, रामदास बाबा की जय. हे दुसरे चरण संतांची आहो, दुसरे चरण संतांची आहो. दुसरे चरण संतांची आहो, दुसरे चरण संतांची आहो. त्यांचा विस्तारो, त्यांचा विस्तारो, रोहिदास बाबा की जय. हे बाबाजी सद्गुरु दास तुकाओ, बाबाजी सद्गुरु दास तुकाओ. बाबाजी सद्गुरु दास तुकाओ, बाबाजी सद्गुरु दास तुकाओ. हे त्यांच्या कृपादाने कसे विस्तारू, नाना बाबा की जय. त्यांच्या कृपादाने कसे विस्तारू, श्रीपाद बाबा की जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गणसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदे साक्षिभूतं, भावातीतं
शाश्वतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो जिहाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुती गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे वृत्तिदा स्वधार जोजी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाला तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। आत्मरूप गणेशु केली या स्मरण होय सगळ्या विद्यांचे अधिकरण तेची वंदूची चरणाशी गुरूंचे हे नमस्कारून घेता। आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको फुटू देव फाटे। श्री संतांची ये माता परमपूज्य आदरणीय संत सावळाराम बाबा, परमपूज्य आदरणीय संत वामन बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण आणि आज ह्या सोहळ्याला 22 वर्ष पूर्ण होऊन आपण 23व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। जितके तुम्हाला धन्यवाद द्यावे लागतील तितके कमी आहेत, कारण एकतर सोहळे होत नाही, यदा काळातील सुरू झाला तर तो टिकत नाही। तुम्ही टिकवून ठेवून लोकांना ऍटलीस्ट एकत्र तरी गावाला एकत्र करण्याचं तरी काम केलेलं आहे। तुम्हाला जितके धन्यवाद द्यावे लागतील तितके कमी। तसेच खूप बघितले आम्ही, खूप छान मंदिरं बनवलेली आहेत। आतमध्ये गेल्यावरती एकदम प्रसन्न वाटतं। शहरामध्ये सुद्धा आम्हाला अशी मंदिरं बघायला मिळत नाहीत जेवढे तुम्ही छान गावामध्ये मंदिरं बनवलेली आहे। टाळ्या वाजवा त्यानिमित्त। परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, ही नावं तुम्हाला बहुतेक करून तरी नवीन वाटत असतील। कदाचित एक दोघं मंडळी असतील या गावातली ज्यांना ही नावं माहिती आहे। तुम्हाला सांगतो, हे संत माझ्या भाग्यामध्ये आले म्हणून या व्यासपीठावरती मी आलो आणि म्हणून आपली भेट झाली। हे जर संत माझ्या भाग्यामध्ये आले नसते, विचार जर करायला गेलं, आज किती जणांना ही नावं माहिती आहेत? नाही माहिती। ज्ञानोबा तुकोबांचे हे ओरिजिनल वंशज, कोणाचं काही म्हणणं असू द्या, निळोपा रायांचं कार्य थकल्यानंतर 20व्या शतकामध्ये कार्य चालू केलं परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, ओरिजिनल महात्मा। मला कुणालाही काही बोलायचं नाही, नाम नामाचा अनुभव यथोचित करून देणारा महात्मा, आजही ती परंपरा आहे। हे संत माझ्या भाग्यामध्ये आले म्हणून मनुष्य देहाला जी गोष्ट साधायची आहे, जी गोष्ट ज्ञानोबा तुकोबाने साधली, ती गोष्ट माझ्या भाग्यामध्ये आली। जर हे संत माझ्या भाग्यामध्ये आले नसते, असू दे मी डॉक्टर, असू दे मी डॉक्टर, मी तुम्हाला सांगतो, जसे सगळे मेले तशा प्रकारे हेही तसेच मरतात आणि माझ्यावर सुद्धा तीच वेळ आली असती। पण या संतामुळे काहीतरी माझी वाट चुकली नाही म्हणता येणार, योग्य दिशेने आली।
योग्य दिशेने आली म्हणून आज मला असं वाटतंय मी ठिकाणावरती आहे, नाहीतर आज मज ऊत आलेला आहे. देव 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 करून आम्ही वेडे झालोय अक्षरशी. नेमके करायचं काय हे आम्हाला समजत नाही. बघा, सोयरे फार कमी होतात आणि हा जो भल्याचा जो मार्ग आहे, हा भल्याचा मार्ग सांगण्यासाठी फार दुष्काळ. बघा, आता आमच्या घरामध्ये बारसं असावं, आमच्याकडे सत्यनारायणाची महापूजा असावी, आमच्या घरामध्ये 3 दिवसाचा वैष्णव मेळावा असो, आमच्या मंदिरामध्ये 7 दिवसाचा सप्ताह असो, एखादं कुठलं निमित्त असावं. त्या निमित्ताने तशाच प्रकारे हे तुकाराम बीज आणि ह्या निमित्ताने आमच्याकडे 5 दिवसाचा मेळावा आहे. सर्वांनी इथं यावं आणि जे काय सांगतील बघा त्याचं श्रवण करायचं. तुम्हाला आता 3-4 दिवस घरामध्ये चूल पेटवायची गरज नाही. सकाळी चहाची सोय, दुपारी जेवणाची सोय, संध्याकाळी काही नाश्ता पाणी असेल, रात्री जेवणाची सोय, सगळं आमच्यापासून, सगळं आमच्या थ्रू तुम्हाला मिळेल. तुम्ही फक्त या रे लहान थोर. लोक एकत्र येतात. तसं नाही तर सगळ्यांना एकत्र बोलवणं खूप कठीण आणि जिकडं गर्दी असते तिथं जर तुम्ही आडायला जाल तर तुम्हाला तिकडनं हाकलून दिलं जाईल. हा भल्याचा मार्ग सांगण्यासाठी आमच्या साधू संतांनी उपलब्ध परंपरागत काळापासून उपलब्ध करून दिलेलं हे एकमेव धर्माचं व्यासपीठ. हा भल्याचा मार्ग सांगण्यासाठी अख्ख्या विश्वामध्ये दुसरा कोणताही व्यासपीठ नाही. विठ्ठल प्रस्तुत सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग संत ज्ञानेश्वर महाराज. चैतन्याचा पुतळा प्रगटला भुतला. बघा, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. आलं का लक्षामध्ये काय नेमकी याचा अर्थ होतो? आज विचार करायची गरज आहे. अशा प्रकारचे संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. तुम्हाला मी सांगतो, आजही तशी प्रचिती येते. समजून जर घेतलं तर ह्या ज्ञानेश्वर महाराजांचा हा हरिपाठातील 15वा अभंग आहे. 15वा आहे ना, बरोबर ना? 15वाच अभंग आहे. काय त्यांचं म्हणणं आहे? माऊली या अभंगामधून काय सांगतात? एक नाम हरी, द्वैत नाम दुरी. फक्त आणि फक्त एक नाम आणि त्या नामाने सर्व काही होणार आहे. त्या नामाला सोडून, आलं का लक्षात? नाम आणि नाव हे वेगळं लक्षात घ्यायचं. त्या नामाला सोडून दुसरे काही इतरत्र जर धंदे करत असाल तर दूर जा. द्वैत नाम दुरी आणि अद्वैत कुसरी. अशा प्रकारे जो फक्त त्या परंपरागत नामाला चिकटून आहे असा तो अद्वैत आहे, हा समाजामध्ये खूप विरळा आहे. आपण ते आहोत का हे आपल्याला समजून घ्यायचंय. जर नसेल तर जे आहेत त्यांना विचारायचे, भाऊ ही काय भानगड? समबुद्धी घेता समान श्री हरी. जर तशा प्रकारचं जर आपण समजून घेतलं, आलं का लक्षात? आणि देहबुद्धी जर आपली आत्मबुद्धी झाली, सगळं तेच व्यापक आहे हे आपल्या टकोऱ्यात ठसलं, ते देवाच्या बरोबर आहे. समान श्री हरी तीच गोष्ट तुम्ही आहात ह्याची तुम्हाला प्रचिती आहे.
शमदमावरी. आता हे जे काही शमदमाने हे जे काही आपण पेडलो आहे त्याच्या पलीकडे जाऊ. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. शमदमावरी हरी झाला. आता मग ह्याची लक्षण काय आहे? म्हणजे जो हरी झालेला आहे त्याला काय प्रचिती येते? सर्वांगठी राम देहा देही एक. गोष्ट जरी वेगवेगळी असली तरी विषय तो त्यांचा झाला नारायण. त्याला फक्त एकच दिसतं आणि नामाने त्याचा अनुभव काय येतो? सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. हे आम्हाला झालंय का? ज्ञानोबाचं म्हणणं आहे हे असं जर झालं असेल तरच तुमचा परमार्थ आहे. बाकी नंतर तुम्ही काही करत असाल ते तुम्ही समजून घ्या. ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा. बाकीच्या 12 गावच्या 12 भानगडी करू नका. हे बाकीचे धंदे तुमच्या चित्तातून काढा आणि फक्त हरिपाठ नेमा. म्हणजे ते जे हरिनाम आहे ते या चित्तामध्ये ठसवा. जर तशा प्रकारे जर तुम्ही केलं मागील या जन्मा मुक्त झालो. ही जी काय रहाड गाडगत चालू आहे त्या रहाड गाडग्याला कुठेतरी फुलस्टॉप लागेल आणि त्याच्यातून आम्ही सरून जाऊ. त्याच्यातून आम्ही दुरून जाऊ. का नाही येणे जाणे आणि सहज खुंटले बोलणे. मनुष्य देहाला येऊन हे प्राप्त करायचे. मग आता काय करायचंय? त्यांनी सांगितलंय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तशा प्रकारचं जर तुम्ही नामस्मरण केलं तर पुण्य कमावण्यासाठी ज्या उठाठेवी लागतात त्या उठाठेवा करायची गरज नाही. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा हे एक हरी नाम जपता घडे. जरा थोडस डोक्यात घ्या. पुण्याची गणना कोण करी म्हणणं हे माऊलींचं आहे. लक्षात घ्यायचं. हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल आजचा पवित्र दिवस म्हणजे आपला होळीचा सण. आणि होळी असून सुद्धा गावामध्ये बऱ्यापैकी अटेंडन्स आहे, बऱ्यापैकी उपस्थिती आहे. भले सगळ्यांची जेवणं आटपली असतील, जेवण कोणाला झोप नाही यावं फक्त हीच इच्छा आहे. बाकी जे इथे आले नाही त्यांना घरामध्ये झोपू द्या, त्यांचं सोडून द्या. पण जे आता इथून काही ऐकायला मिळेल जरा समजून घ्या. आज आता आपला होळीचा सण आणि आता ही साजरी का केली जाते? होळी साजरी का केली जाते त्यामध्ये मागे कथा आहे. हिरण्यकश्यपूची कथा तुम्ही ऐकली असेल ना? माहितीये का तुम्हाला कथा ही हिरण्यकश्यपूची? बरोबर आहे ना? काय त्यांनी वाट लावली हो प्रल्हादाची. बघा सतयुगाची भानगड आहे. सतयुगामध्ये ही अशी नालायक माणसं होती जी नामाला विन्मुख होती आणि जे सन्मुख आहेत त्यांच्या मागे लागून त्यांची वाट लावायची. सतयुगामधली गोष्ट आहे. बघा ना, कमवायला जाम मेहनत लागते, खूप कमवायला मेहनत लागते. आणि पण गमवायचं असेल तर किती वेळात गमवतं बघा बरं. काय त्याचे हाल झाले. हा, तपश्चर्या केली, भरपूर तपश्चर्या केली, देवाने वर दिला. बघा कसा देवाने वर दिला असेल. हा, कसा वर त्याने मागून घेतला. असं नाही, तसं नाही, हे नाही, ते नाही, सगळं तुम्हाला माहिती आहे. मी काही एक्सप्लेन करत नाही. आता एवढा वर दिल्यानंतर मी कसला मरतोय? एवढा वर दिल्यानंतर आता मी कसला मरतोय? झालं ना, लागलं स्वतःची शानपट्टी केला, स्वतःचा शानपणा करायला. हा, आहेत आता आई आपल्यामध्येही. बनवा मला गुरु व्हा माझे शिष्य आणि पडा माझे पाया. तेच चाललंय आता. पण त्यावेळी बघून तेच चालू होतं. सगळी लोक यायची, पाया पडायची. अरे तो प्रल्हाद म्हणाला, अहो ह्यांचा आणि तुमचा संबंध एक आहे. तुमचा आणि माझा संबंध एक आहे. तुम्ही देवाची तपश्चर्या केली, ते देवच तीच गोष्ट तुम्ही आहात. हे काय तुम्ही इतरांकडून पाया पडता? पंढरीसी लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. हे काय तुझं चालू आहे? तो म्हणतो, अरे एवढी लोक माझ्या पाया पडतायत, एवढा मोठा मी, आणि ह्याचं काय चालू आहे? अरे एवढी लोक मान सन्मान, त्यांचा मान सन्मान तू घे, मायासारखं बन. हे काय नाम 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 घेत चाललंय? नाही ऐकलं, अजिबात ऐकलं नाही. काय त्याचे हाल करून गेले तुम्हाला माहिती आहे ना? हातीच्या पायाखाली लोटलं, हा, पर्वतावरून खाली ढकलून दिलं. त्यावेळी अशीच येडे लोक होते. अरे तो म्हणतो तुम्ही तरी ऐका, उचलायचे आणि टाकून द्यायचे. ती लोक तो कार्यक्रम करून घरी येण्याच्या आत हा उंबरठ्याला टेकायचा.
बाबा जय हरी. अरे तू अजून कसा काय नाही मेला, तू अजून कसा काय मरत नाही. मग आता ही जी होलिका आहे हिरण्यकशिपूची बहीण, असंच आहे ना, मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे ना, म्हणजे तुम्ही व्हेरीफाय करा. उद्या वाटेल अरे कुठून आला महाराज काही सांगतोय, आलं का लक्षामध्ये, म्हणजे तुम्हाला विचारत जाईल, झोपू नका तुम्ही. हा घेतलं त्या होळीला आणि होलिकाला सांगितलं, होलिका म्हणजे हिरण्यकशिपूची बहीण. हा तिला सांगितलं आणि तिला सांगितलं याला घेऊन बस. मग तिची पूजा केली. तिची पूजा केल्यानंतर महाविष्णू जे आहे त्या महाविष्णूंनी प्रसन्न झाले आणि होलिकाला पेटवल्यानंतर होलिकाचा पूर्णपणे होलिका भस्म होऊन गेली आणि प्रल्हाद तशाच्या तसा राहिला. बरोबर का नाही? काय येतं हे तुम्ही समजून घ्यायचंय आम्हाला. नुसती ती पेटवापेटवी करायची नाही हे माझं म्हणणं आहे, हे माझ्या परंपरेचं म्हणणं आहे. अहो आतमध्ये जे आहेत शम दम आहे हरिपाठाच्या अभंगामध्ये या घेतलेल्या, हे आमचे केले का? अहो हे हिरण्यकशिपू आहेत, हे हिरण्यकशिपू आहेत. माळ घालायला किती जण पुढे येतात, जो नको म्हणतो ना तो हिरण्यकशिपू आहे. लक्षात घ्यायचं. नुसते हे होळीचे सण साजरे करून काही होणार नाहीये. आतमध्येचे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, अहंकार ह्या ज्या 12 गावच्या 12 भानगडी आहेत ना, ह्याचं काय मी देह आणि नामस्मरणाने मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे, ही आम्हाला होळी पेटवायची आहे. विठ्ठल आपली ही आता होळी जी आहे ही कशी साजरी होईल ह्याचा तुम्ही विचार करा. काय नेमका रस्ता आहे आणि काय नेमकं आमचं चालू आहे, ते योग्य का अयोग्य ह्याचा फक्त तुम्ही विचार करा. आणि जर तुम्हाला योग्य वाटलं तर अनुग्रह घ्या. आम्ही कुठल्याही प्रकारचा फोर्स करत नाही. विठ्ठल हे सगळं खटाटोप कशासाठी आहे? हे सगळं खटाटोप हे आहे नेमकं कशासाठी? कशासाठी साधू संतांनी आपली रीत घेतली गेली? तुम्हाला वाटत असेल मी या व्यासपीठावरून तुम्हाला परमार्थ सांगतोय, तुम्ही पहिले डोक्यातून काढून टाका. ही पहिली गोष्ट. हे जे आहे हे परमार्थ नाही. हे परमार्थ म्हणजे नेमकं काय, ते कसं करावं, त्याची रीत काय ते सांगण्यासाठी हे व्यासपीठ आहे. परमार्थ हा संतांच्या मुठीमध्ये आहे. विठ्ठल काय गोष्ट आहे ही? परमार्थ का करावा? परमार्थ करावा का? काय नेमकं रिझन असेल आणि त्या कारणासाठी आम्ही परमार्थ करतो का? बघा, मनुष्य देहाला आलेलो आहे 83,99,999 योनी पालथ्या घालून एका योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे. म्हणजे किती झाले बघा, 83,99,999 कोटी जन्म घेऊन ते जन्म पालथे करून काय त्याच्या मनामध्ये आलं आणि त्याने आपल्याला मनुष्य देहाला घातलं. पावला हा देह काकटाळी न्याय, पावला देह काकटाळी न्याय. आलं का? ते बघा ते कुत्र हिंडतंय. हा ते इथं जरी आलं तरी त्याला माझी भाषा समजणार नाही. तुम्ही जर नाही समजून घेतलं तर त्याच्यात आणि तुमच्यात फरक काय हे फक्त तुम्हाला समजून घ्यायचं. काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य
आपला असा हा मोठा प्रवास आहे बघा. आणि हा सगळा प्रवास जो आहे हा उरकून आपण आता या मनुष्य योनी युपी स्टेशनला आलेलो आहोत. आणि कुठंतरी आता हे आम्हाला संपवायचंय का परत जायचंय त्या योनीमध्ये. शेवटची योनी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्मा फेरा पडे बघा. आता हे जर आम्ही नाही समजून घेतलं, महाराज जरी असला तरी सुद्धा त्याला सुद्धा हे लागू आहे. हे जर नाही समजून घेतलं, पुढे कुत्र्याचा येणार आहे, पुढे मांजरीचा येणार आहे. आणि आमच्या जवळ जे गरजेचं आहे, आमचा प्रवास सुखाचा व्हावा, आनंदाचा व्हावा, सुखाने मरता यावं, सुखाने हा देह ठेवता यावं असं जर वाटत असेल तर ते म्हणजे तिकीट. तुम्ही प्रवास करता तिकीट घेऊन करता का विदाऊट तिकीट घेताल? कसं आहे तुमच्याकडे? आता शेलू स्टेशन आहे, तुम्हाला जायचंय मुंबईला, तुम्ही तिकीट काढाल का डायरेक्ट घुसता ट्रेनमध्ये? काय तिकीट काढून नक्की? आणि नका काढू, डायरेक्ट घुसा बरं, डायरेक्ट घुसा ना. आलं का लक्षामध्ये? तिकीट काढणारा कसा काढून प्रवास करणारा कसा प्रवास करतो आणि बिना तिकीट मध्ये त्याची नुसती इकडे धावपळ असते. अरे इकडून येतोय का, तिकडून येतोय का, इकडून येतोय का, तिकडून येतोय का, आहे का नाही, आहे का नाही, कधी काय झडप घालेल कळत, समजतंय का, समजतंय. आणि मग आता तो काळ येण्याच्या अगोदर आमच्याकडे तिकीट आहे का? तिकीट आहे आमच्याकडे? काय विषय चालू आहे हो, काय विषय चालू आहे? तिकीट म्हणजे नामस्मरण. हे नामस्मरण असं भेटत नाही. नामस्मरण हे अनादिअनंत काळापासून चालत आलेलं आहे. किती लोकांकडे तिकीट आहे मला सांगा? किती लोकांचा प्रवास तिकिटाने चालू आहे? जर आमचा प्रवास बिना तिकीट असेल, तुम्हाला सांगतो गयामध्ये तुळशीची माळ घातल्याशिवाय प्रवास चालू होत नाही. तुम्ही किती काही करा, किती जणांचा प्रवास जो आहे तो तिकीट घेऊन चालू आहे. जर आमचा प्रवास तिकीट घेऊन चालत नसेल तर किती वेळा जन्म यावे, किती व्हावे भजित, किती व्हावे भजित, किती व्हावे भजित, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे भजित, किती व्हावे भजित, किती व्हावे भजित. नेमकी आता देव म्हणजे काय? सगळा मोठा विषय आहे. देव म्हणजे काय? देव 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 देव. मग देवाला पेव फुटला. सांगा ना, नेमकी देव कुठला? किती किती देवांच्या आम्ही मागे लागलो. देव ज्ञानोबाने सांगितलं 850 वर्षापूर्वी 9व्या अध्यायामध्ये, तैसा हृदयामध्ये मी रामू, समजून घे, समजून घे अर्जुना, समजून घे. तर एवढी सगळी माणसं करतात आणि हा काहीतरी भलतच सांगतोय. 56 कोटी यादव भेंड्या कात्रीमध्ये गेले, अर्जुनाचं श्रीकृष्णाचं ऐकलं नाही. आलं का लक्षामध्ये? तो ह्याला सांगत होता, ते कोण नाही सांगून चालतं का? तो ह्याला सांगत होता, ह्याच्या डोक्यामध्ये संशय. अरे अर्जुना, गाईच्या कासेमध्ये दूध आहे, गोजिड्याला कळत नाही. सगळं जवळ जवळ आहे रे, रक्तपित्त पण त्याला दूध भेटत नाही. चिखल असतो बघा, चिखल, त्या चिखलामध्ये कमळाचा कंद असतो, त्या कमळाच्या कंदामध्ये मकरंद असतो आणि बेडूक पण त्या चिखलामध्ये असतो की नाही? नुसतं डराव 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 डराव, आनंद वाटलं बरं ती बरं, पण मकरंद भेटला का? मकरंद भेटला नाही, भेटू शकत. नाम लागतं, नाम लागतं. आलं का लक्षामध्ये? आणि तिसरा, ना तरी दैवाच्या परिवरी. बघा ना, दिले इंद्रिय हात पान काढणं, डोळा मुख बोलाया वाचन, फक्त बोलण्यासाठी का? अरे ना तरी दैवाच्या परिवरी, डोया रुचला आहे ती सहसोय, अरे उठून काढ का असाच बसलाय, ते तर बैसून उपवास करी. किती दरिद्रीपणा, किती दरिद्रीपणा सांगा ना. दरिद्रीपणा म्हणजे काय? दरिद्रीपणा म्हणजे नाम न घेता जगणं, आणि श्रीमंत म्हणजे नाम घेऊन जगणं. विठ्ठल सांगणारी माणसं जी ती ठिकाणावरती आहेत का? यांना काही कळत नाही हो. कसं बस ही मंडळी गोळ्या झालेली आहे.
कसं बसं ही मंडळी गोळा झालेली आहे. सांगणाऱ्या माणसाने जर समजून दिलं, परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा सांगायचे, देव काय कुठं काळ्या पाण्याला गेलेला आहे का? देव कुठेही काळ्या पाण्याला गेलेला नाही. देव तुमच्या जवळच आहे. नाही, आता तसं होत नाही. ज्ञानोबाच्या काळामध्ये व्हायचं, तुकोबाच्या काळामध्ये व्हायचं, आता तसलं काय राहिलं नाही. आजही तशाच्या तसं आहे. मग काय झालं रे? का होत नाही? कारण सांगणाऱ्या मंडळीने सगळा घोटाळा करून ठेवलाय. सांगणाऱ्याने जर व्यवस्थित समजून सांगितलं आणि ऐकणाऱ्याने जर व्यवस्थित समजून घेतलं, विषय आणि प्रयोजन करणं अजिबात कठीण नाही. विठ्ठल सांगणारे समजून सांगतात का? सांगणारे समजून सांगतात? आधी ते आपल्याकडे असावं लागतं. बघा आता आमचे राजेश्वर भाऊजी, हरिभक्तीपरायण राजेश्वर महाराज भोई, यांना मागच्या सोमवारी पुत्ररत्नाचा लाभ झाला. तुमचे हार्दिक अभिनंदन. मला तुम्हाला मी सांगतो, 8:15 त्यांनी मला फोन केला. बघा हा विषय, सांगणाऱ्या मंडळीने जे माहिती आहे पहिले अनुभव घ्यावा आणि अनुभव घेऊनच सांगा. नसेल अनुभव ना, तिकडे जाऊन आपलं काय करावं, अजिबात येऊ नये इथे. अनुभव घ्यावा आणि मग सांगावं. बघा आता त्यांनी मला सकाळी 8 वाजता फोन केला. त्यांना कुत्रा चावला होता, त्यांना इंजेक्शन घ्यायचं होतं आणि त्यांना हॉस्पिटलला यायचं होतं. त्यांनी मला सांगितलं, चला आता मला हॉस्पिटलला यायचे, जरा तुम्ही लवकर येता का? किंवा त्यांनी मला विचारलं, जरा लवकर या तुम्ही. ते म्हटलं, अरे नेहमी म्हटलं 10 वगैरे यांना फोन करता, यांना माहिती मी 10:30 हॉस्पिटलला पोहोचतो. हे इथलं लवकर का फोन केला? नाही म्हणे मिसेसला कळा येत आहे. आता तसं ते त्यांचं 4थं आहे, पण तरी आता काय म्हटलं, जाऊ देत, त्यांना नसेल लक्षामध्ये. आता कळा जर येत असेल तर काय करायला पाहिजे मला सांगा बरं तुम्ही. ते म्हणतात नाही, मग आता मी पटकन घेतो वगैरे आणि तिला घेऊन तिकडे जातो. आता बघा, मी जवळजवळ 2 वर्षामध्ये माझ्या ड्युटीमध्ये जवळजवळ 50 डिलिव्हऱ्या केल्या असेल. मला त्या गोष्टीची अनुभूती आहे. त्यांचं 4थं आहे ना, त्यांच्या लक्षामध्ये गोष्ट वेगळी. ऐकणाऱ्या माणसाचा काहीच दोष नाही. माझे बाबा सांगायचे, ऐकणारी मंडळी सोन्याहून पिवळी आहे. आलं का लक्षामध्ये? आता मला ही गोष्ट कळते. आलं का लक्षामध्ये? त्यांना सांगावं का मी निवांतपणे, नाही राहू दे भाऊजी, मस्तपैकी तुम्ही या आरामामध्ये ह्या वगैरे आणि नंतर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जा. त्यांना मी म्हटलं, अहो तुम्ही, त्यांना मी थोडं काय बोललो नाही, माझ्या डोक्यामध्ये ते होतं. अहो म्हटलं ठिकाणावरती आहे. आज तशा प्रकारे आमच्या महाराजांचं चालू आहे. आर्यातच नाही तर पुढ्यात येईल कुठून. सांगणाऱ्या माणूस जो आहे, त्या सांगणाऱ्याने आहे तेच सांगितलं पाहिजे का काही पण सांगितलं पाहिजे, हा माझं म्हणणं आहे. नाही पोटे त्यांच्या ऐकून गोष्टी, त्यांच्या ऐकून गोष्टी, त्यांच्या ऐकून गोष्टी, त्यांच्या ऐकून गोष्टी, त्यांच्या ऐकून सांगू शकत होतो, जाऊ दे, पण मला त्या गोष्टीविषयी ज्ञान आहे. मी असाच नाही. बरं, दुसरं कुठली गोष्ट वेगळी आहे. मी त्याच डिपार्टमेंट मध्ये काम करतोय आणि ते काम मी करत असताना मला या सगळ्या गोष्टी माहिती असून त्यांना मी योग्य आहे ते सांगितलं पाहिजे का अयोग्य आहे ते सांगितलं पाहिजे. त्यांना मी सांगितलं, ते इंजेक्शन जाऊ द्या, तुम्ही पहिले घेऊन तिला हॉस्पिटलला घेऊन जा. त्यानंतर 2-3 तासामध्ये कार्यक्रम आटोपला. आलं का लक्षामध्ये? सांगणाऱ्या व्यक्तीला जर अनुभव असेल, आलं का लक्षामध्ये, तर काय कठीण आहे. मग अनुभव घेऊन सांगायचं का अनुभव न घेता सांगायचं? आणि अनुभव जर घेऊन न अनुभव घेता जर सांगत असेल तर आम्ही ह्यांच्या मागे लागायचं का? बघा आता आम्ही कोणाच्या पिशव्या वाहत चाललेलो आहे. काय देव आहे, नेमकी काय देव आहे? साधू संतांनी बघा, हो ज्ञानोबाची आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू, हृदय आत का बाहेर, आणि कुठं आमची धावपळ चालू आहे. देवाविषयी भरपूर बोलणार आहे मी, फक्त सुरुवात आहे आत का बाहेर देव, आणि कुठं आमची धावपळ चालू आहे. सांगणाऱ्यांनी देव आतमध्ये सांगितला का? सांगणाऱ्यांनी ज्ञानोबाने जे सांगितलं, तुकोबाने जे सांगितलं तेच सांगायला पाहिजे का आपली मनमानी करायला पाहिजे?
मग आज व्यासपीठावरून आमची मनमानी चालू आहे काय तर सांगितलं जात आहे. अरे ज्ञानोबा तुकोबांच्या आपण महाराष्ट्रामधले आहोत. आज नाण्या म्हणताना किती संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. आणि एवढे मी अमेरिकेमध्ये बोलत नाही, मी फ्रान्स जपान मध्ये बोलत नाही. ज्या भूमीमध्ये एवढे संत होऊन गेले त्या भूमीमध्ये अनुभवाचा एवढा सुखसुख तुका म्हणे का कोणी सांगे, तुका म्हणे का कोणी सांगे, का कोणी सांगे, तुका म्हणे का कोणी सांगे, मग अनुभव आहे अंगे, मग अनुभव तुका म्हणे कोणी आहे, तुका कोणी सांगे. तुका चाकोनिया सांगे मज अनुभव आहे अंगे. तुका म्हणे येथ अनुभव प्रमाण नुबड चालू नाही आमचा आनंद वाचाळ परती पर. आणि त्यां कैसा दयाळ पावे हरी. मला सांगा बरं कैसा हृदयामध्ये मी रामू या गोष्टीला आज या व्यासपीठावरून सांगणारे किती जण सन्मुख आहेत. सांगा किती जण सन्मुख आहेत. किती जणांना देवाचा अनुभव आला. किती जण या देवाला सन्मुख आहेत. आणि जर ते या देवाला सन्मुख नसतील त्यांना नामाला सन्मुख म्हणायचे का. महाराज जरी असेल तरी त्यांना नामाला सन्मुख म्हणायचे का. आणि जर ते नामाला विन्मुख असतील तर कुठे जाणार. नामाची विमुख तो नर पापी. हरे न धावया न पावे कोणी. हरे न धावया न पावे नामाची विमुख तो नर तुमच्या या गावातले चंद्रकांत दादा आज आमच्या इकडे कुठेही कार्यक्रम असू दे, कुठेही कार्यक्रम असू दे, त्यांची प्रत्येक वेळेला हजेरी असते. परिमळाची धाव आमचे बाबा नेहमी बोलतात. परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज अविटगे माये विटेना. बघा अशी धाव आमची आहे का नामाकडे. अशी धाव आहे आमची नामाकडे. आज त्यांच्या सांगण्यातून माझं इथं येणं झालं. आज ज्या नामाचा विषय चालू आहे त्या नामाला ते सन्मुख आहे. काय ही भानगडे तुम्ही त्यांच्याकडून समजून घेऊ शकता. हा कोणाचं म्हणणं आहे बघा. कोणाचं म्हणणं आहे. हा माझ्याकडे 10 एकर जमीन आहे. 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 अरे तू गप कधी बोलशील. माझ्याकडे 10 एकर जमीन आहे. माझ्याकडे 10 एकर जमीन आहे. आता मला सांगा हा बोलतोय ते खरं का 7-12 खरा. 7-12 खरा ना. बरोबर का नाही. 7-12 खरा. हा तुमचं आधार कार्ड खरं. तुमचं रेशन कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट, घर दार, दारातल्या कोंबड्या, गोठ्यातल्या गाई, घरातली पोरं, बायको. तुम्ही आज माझ्या काय मातीला आलेत का बोलत नाही बरं. सगळं खरं आहे ना. झोपायची कामं नाही करायची. आता त्यांना झोपू द्या. सगळं खरं आहे की नाही. सगळं खरं ना. मग तैसा हृदयामध्ये मी रामू नामाची विन्मुख होता नवरा पापिया. ही जी आहे ही माझ्या संतांची ही खरी बडबड आहे का फक्त म्हणामणी आहे. तुमचं सगळं खरं आणि मग आमच्या संतांची अभंगवाणी म्हणजे 7-12 नाही का. नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू असं का सर्व सुखाचा आरामू नाही का आतमध्ये. नाही आतमध्ये देव सांगा ना मग. हा बडबड खरी का 7-12 करा. लक्षात घ्या. मग किती जण या 7-12ला सन्मुख आहेत. कोणता देव बघा. आता विचार करा व्यवस्थित. कोणता देव बरं मला सांगा. ह्या नासकाटव्याने दिसतो
समजून घ्यायचा असतो तो देव. या नासका डोळ्याने देव दिसतो. माणसं या नासका डोळ्याने देव बघायला चालली आहेत. हा म्हणतो तो बाबा देव दाखवतो. ठिकाणावरती आहे, ठिकाणावरती आहे. माझे बाबा सांगतात त्या धुळ्यामध्ये म्हणजे वरून विमान जातं, विमान दिसत नाही, फक्त आवाज येतो. मी पण त्या बरेलीला जायचो, त्या बरेलीच्या एअरपोर्ट वरून 10 मिनिटाला परदेशामध्ये जाणारी विमान, 10 मिनिटाला 15 मिनिटाला असा मोठा आवाज की बाजूला जो माणूस आहे त्याला बोललो तर त्याला ऐकायला सुद्धा जात नाही, इतका मोठा आवाज. आणि वरती बघितलं तर कुठं विमान आहे, कुठं विमान आहे, कुठंच बघा. म्हणजे आवाज येतो, विमान दिसत नाही. अरे या नासक्या डोळ्याने आकाशात विमान दिसत नाही आणि माणसं डोकं ठिकाणावरती आहे का? माणसं देव बघायला चालली आहेत या नासक्या डोळ्याने. सांगा ना, देवी बघायची गोष्ट आहे का समजून घ्यायची गोष्ट आहे? जे या नासक्या डोळ्यांनी दिसतं ते सगळं जाणार आहे. जे या नासक्या डोळ्यांनी दिसतं ते सगळं जाणार आहे आणि जे दिसत नाही ते शाश्वत आहे. सगळं बाकी व्यर्थ आहे. या आता बघा, आता ते विणेकरी कुठे आहेत? विणेकरी समोर आहे. विणेकरी जे आहेत बघा, आता विणा दिसतोय, दिसतो की नाही? विणा दिसतो बघा, कसं चॉकलेटी कलरचा विणा आहे, त्या तारा आहे, बरोबर आहे का? त्यासाठी प्रयोजन नाही बघा. ते कशा त्या दोऱ्या वगैरे काय, ह्याचं लाईफ स्पॅन असतं, किती वर्ष टिकतं? 20 वर्ष 25 वर्ष, बरोबर आहे का नाही? कालांतराने त्याचा चॉकलेटीपणा जाणार आहे, त्याचा रंग जाणार आहे, बरोबर का नाही? त्या तारा आहेत, त्या तारा सैल होणार आहे. यदा कदाचित पूर्णच्या पूर्ण विणा जो आहे तो तुम्हाला साईडला टाकून तुम्हाला नवीन विणा करावा लागणार, बरोबर आहे का नाही? ती गोष्ट जाणार आहे का टिकणार आहे? आणि बाबा वाजवा बरं, बघा आता तो आवाज येतोय का? आवाज येतोय आहे, आवाज टंग करून गेल्यानंतर जो काय आवाज येतो तो आवाज व्यापक भगतीत पुरता आहे. फक्त आमच्या कानाला लिमिटेशन आहे म्हणून तो आवाज निघल्या तो विश्वव्यापक होऊन जातो. आलं का लक्षात? आवाज जो आहे, आवाज तो आवाज राहणार आहे. आवाज आहे आपला अधिष्ठान, त्याच्यासाठी ही विण्याची भानगड, बरोबर आहे. काही दिवसांना विणेवाला सुद्धा जाणार आहे का नाही? बाबा म्हणतील अरे काय आम्हाला पण मारायला. इथं पण तीच भानगड आहे की नाही? इथंही तीच भानगड आहे, बरोबर आहे का? टाका बरं था आला की नाही आवाज? निघल्या व्यापक होऊन बसला. तिकडचा आवाज दिसतो का? दिसतो. हा आवाज दिसतो का? दिसतो. मग आहे का नाहीये? आहे ना? बघा आता ती शाई आहे, ते पांढरं आहे, त्याला ते तांबडं कसलं असतं ते, बरोबर ना? हा, हे लाकूड आहे, त्या सगळ्या दोऱ्या आहेत. कालांतराने ह्याचा रंग जाईल, काही होईल. एक वेळ आल्यानंतर अख्खाच्या अख्खा मृदुंग बाजूला ठेवावा लागणार, बरोबर? तसं यांच्याही बाबतीत होण्यामध्ये दोघे म्हणतील अरे तू काय तुझं घरचं खाऊ घालतो का आम्हाला? पण मी पण सांगतो, लक्षात घ्यायचं, ह्यांच्या बरोबर हा जो बोलणार आहे, हा आवाज आहे, हा पण जाणार आहे. हा जो आहे हा पण जाणार आहे, पण जो आवाज आहे तो आवाज जो मूळ आहे तो मूळ राहणार आहे, बरोबर आहे का नाही? बरोबर. जे या नासक्या डोळ्याने दिसतं ते जाणार आहे आणि जे या नासक्या डोळ्याने दिसत नाही ते राहणार आहे आणि ती सत्ता देव आहे. व्यवहार सर्व
ही प्रमाण आजपर्यंत आहेत म्हणून, नाहीतर आमचा रस्त्यामध्ये मर्डर केला असता. ही आज प्रमाण आहेत म्हणून. वाया येर जार हरिविण, काय शब्द आहेत हे? हरिविण म्हणजे हरिविण सारा व्यर्थ भ्रम म्हणजे. आणि त्या हरीला आम्ही सन्मुख आहोत का? म्हणजे आजही आम्ही भ्रमामध्ये आहोत ना. 23 वर्षापासून चालू आहे, नक्की आमचा अंधार गेलेला आहे का? आलं का लक्षामध्ये? आणि त्या अंधाराकडून प्रकाशाकडे जायचा मार्ग काय? बघा आता आलं का लक्षामध्ये? आता आपल्या या या मंदिरामध्ये देव आहे का नाही? मंदिरामध्ये देव हा मूर्ती आहे का नाही देवाची? किती वर्ष झाली असेल त्या मूर्तीला बाबा? 10 वर्ष 25 वर्ष, जी काय त्याचं स्पॅन असेल. बघा, आवडली मूर्ती आणली, बरोबर आहे का नाही? कालांतराने त्या मूर्तीचा कलर जाणार आहे, बरोबर आहे? कालांतराने त्या मूर्तीचा कलर जाणार आहे. विषय आपला देव साकार की निराकार? आमचं काय चालू आहे? अननसाचा, ब बदकाचा आहे कधीपर्यंत हो? आणि ग्रॅज्युएट हा झाला, ग्रॅज्युएट झाल्यानंतर आमचं जर तेच चालू असेल तर अहो मरायची वेळ आली आता आमची. तो टपलाय. म्हशी आता आमच्या कोकणामध्ये गेलेली आहे. कधी आम्ही समजून घेणार? बघा, कालांतराने जे आहे, कालांतराने त्या देवाला चीर जाणार आहे. आणि मग भोगल्यानंतर जवा आकारू एक पुढा देखती, आहे का असं काय? जवा आकारू एक पुढा देखती, हा देव या भावे भजती, मग विघटलिया टाकीती नाही म्हणून भंगलं. त्या मूर्तीला उचललं, तिचं विसर्जन केलं आणि परत नवीन मूर्ती बसवली. बघा बरं, परत कशी आमची भावना हो, कशी आमची भावना. कारण किती चालत बसलेला आहे. पुढे जायचं कधी? पुढे अरे कंटाळा साधू संतांना सांगून सांगून त्यांनी रक्ताच्या उलट्या केल्या हो. किती ज्ञानोबा बोलला, किती तुको बोलला, काय खातीये? आम्ही फक्त तुकड्याला लागलो ना, फक्त तुकडा कमवायच्या मागे. तुम्हाला सांगतो काही घेणं देणं नाहीये तुमच्या बाबतीमध्ये. काय तुम्ही उद्या जरी मेले तरी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला व्यासपीठावरून फक्त तुमच्यावरती आमची बायका पोरं पोसायची आहे, बाकी आमचं काही घेणं देणं नाही. माझ्या सकट मी तुम्हाला म्हणतो, काय आहे ते जर समाजाला सांगितलं तर काय माय मरून जाणार आहे का? माय मरून जाणार आहे? तुम्हाला सांगतो मी, खरंच खऱ्याची मायच मरून गेली आणि खोटं ते समोर आलेलं आहे. गांडू बडवे रणचडे मर्दो का बेहाल, आणि पतिव्रता भूक न मरे आणि पेढे काय खिनार, ही परिस्थिती आहे सध्या. सांगा ना मला, तो देव काय करेल बरं मला सांगा? त्या देवावरती जर यदा कदाचित कुत्रा जाऊन मुतलं, त्याला नको म्हणणार आहे का? त्याला नको म्हणणार आहे? सांगा ना. म्हणजे मी काय चुकीचं म्हणत असेल तर मला सांगा ना. मला तुम्ही सांगा, मगासपासून मी एवढा सगळा बोलतोय, ज्ञानोबा तुकोबांना सोडून बोलतोय का दादा मी? ज्ञानोबा तुकोबांना धरून बोलतोय का सोडून बोलतोय मी? कोणाचं भजन करायला सांगितलेलं आणि मी कोणाचं भजन करतोय? एका स्टेजला त्यांना येऊन सांगावं लागलं, दगडाचा देव बोलेल कैचा आणि कवण्या काही फुटेल वाचा. नाहीये का? नाही असे नाही संतांचे शब्द सांगा ना. अरे निर्जीव दगडाची काय करीतो सेवा, तो तुझं निर्दैवा देईल काय? किती 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 अजून साधू संतांनी आम्हाला सांगायचं? सांगा ना. नाम ही गोष्ट अशी म्हणामणीची नाही, लक्षात घ्या. रामकृष्ण हरी या गोष्टीला माझं काहीच म्हणणं नाही. पण बरं कसं सगळं उघडा असू शकतं हा फक्त माझा विषय. उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा, ओके राजा, एवढं सगळं उघडं आहे. पण नाम कधी उघडं असतं का? आमचं सगळं गुप्त आणि नाम उघडं? अहो भल्याचा मार्ग आहे या. कसं उघडं असू शकेल मला सांगा बरं? काय नेमकं त्यांना सांगायचंय? आता इथं कोणतं पीक होतं? इथं पीक कोणतं होतं? भात, बरोबर ना? राईस. हा, तुम्ही जून जुलैच्या आसपास पेरत असाल ते, आणि कधी पूर्णपणे उगवतं ते? ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर. कधी? सप्टेंबर. तुम्ही सगळं गोळा करता, झोडपडी वेळी सगळं करता, सगळं एकत्र घेऊन गोण्या भरता. ते गोण्या केल्यानंतर तुम्ही कुठे विकायला जाता? विकत नाही. काही असेल ना सेल करणारे विकणारे वगैरे, बरोबर, काही असतील ना, कुठे विकायला नेतात ते? कुठल्या महिन्यामध्ये नेतात ते? नोव्हेंबर डिसेंबर, बरोबर ना? समजू आता नोव्हेंबरचा महिना आहे आणि हा ते सगळं घेऊन हा गेला आणि मार्केटला जाऊन त्यांनी विकला. हा, आणि त्याला तिथून 40,000 रुपये दिले. हा 100चे 4 बंड. आलं का लक्षामध्ये? नेहमी हा रस्त्याने जाणारा, चालत जाणारा पैसे
पैसे वाचवणार. पण हातामध्ये आता इथं 20 आणि इथं 20, 40,000 रुपये घेऊन हा आता परतीच्या वाटेवरती कसा येत असेल तो? कसा येत असेल तो? हे बघा माझ्याकडे 40,000 आहेत, बघा माझ्याकडे 40,000 आहेत, बघा माझ्याकडे 40,000 आहेत, असं उघडं करून येतो का? असं दाखवून येतो का तो 40,000? हा, अरे भोसकतील ना रस्त्यामध्ये, नाही का भोसकणार? नाही भोसकणार, सांगा ना. हा, अहो पैसे हातामध्ये आहेत म्हणून तो त्या दिवशी रिक्षा करतो आणि रिक्षेमधून येतो. हा, त्या रिक्षावाल्याने विचारलं, काय हो विकायला गेले होते धान्य? हा म्हणतो, हो विकायला गेलो होतो. मग आता विकले? म्हटलं हो विकले. मग आता पैसे मिळाले असतात ना? काय बरं बोलतो हा? हे बघ मी मालकरी आहे, मी अजिबात खोटं बोलत नाही, माझ्याकडे पैसे नाहीये, माझ्याकडं पैसे नाहीये. समजतंय ना मी काय बोलतोय ते? हा, माझ्याकडे पैसे नाहीत बोलतो तो, लक्षामध्ये. हा, त्याने ना 10,000 रुपये माझ्या अकाउंटला गुगल पे केले आणि उर्वरित 30,000 रुपये आहेत ना, तो मला 4 दिवसांनी गुगल पे करणार आहे. बघा बरं, हा बघा बरं, आमच्या हातातली जी वस्तू आहे ती सगळी गुप्त, आलं का लक्षामध्ये? आणि नाम उघडं कसं काय असेल हो? मला सांगा बरं, सांगा ना, विचार करा या एका गोष्टीचा. आलं का लक्षामध्ये? 2000 सालचा मी मालकरी आहे, लक्षात घ्या. 2016 पासून मला ही गोष्ट भेटलेली आहे. डिटेल जर का विचारायचं असेल तुम्ही कीर्तनानंतर मला भेटून विचारू शकता. हा, मी इथे विमानाने आलेलो नाही, मी इथं व्हेकलने गाडीनेच आलेलो आहे. जसं आहे तसं सांगितलं जातंय का? हा बघा किती गुप्त आहे, किती गुप्त. आणि आमचं काय चालू आहे? हा, तुमच्याकडे लग्न होतात, लग्न सगळी ग्राउंड मध्ये होत असतील ना, ग्राउंड मध्ये हॉलवरती, बरोबर? कशासाठी सगळी खटाटोप? लग्न ही खटाटोप कशासाठी? वंशला दिवा मिळावा म्हणून की नाही? हा, वंशला दिवा मिळावा म्हणून तुम्ही सून घरामध्ये आणता, बरोबर का नाही? तो जो विषय आहे, हा, ते जे लग्न आहे ते लग्न ग्राउंड मध्ये, लग्न सर्वांच्या देखत. आणि जी वंश परंपरा पुढे जावी ह्याच्यासाठी जी नांदणूक असते, ह्याच्यासाठी जो मैथुनाचा जो विषय असतो, तो विषय असा चव्हाट्यावरती का 4 भिंतीमध्ये? कसे शब्द आहेत ते? नाही म्हणे ते तुम्ही जे आतमध्ये नेताना आणि ते आतमध्ये नेऊन तुम्ही जे काय करताना हे आम्हाला पटत नाही. मी तुम्हाला सांगतो, सच्चिदानंद सद्गुरू सावळाराम बाबांनी ही गोष्ट ऍक्सेप्ट केली होती, ही गोष्ट त्यांनी मान्य केली होती. आलं का लक्षामध्ये? त्यांनी अनुमोदन दिलं म्हणून परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा हे आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये येऊ शकले. वाघ्यादादा आणि बापूदादा ह्यांच्यामुळे हे नाम आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. नाहीतर हे जे आहे ज्ञानदेवा मौन जपमाला अंतरी ह्याची प्रचिती जी आहे, हे अनुभव आहे. हा, ज्ञानदेवा मौन जपमाला अंतरी आणि धरोनी श्री हरी जपे सदा, म्हणजे तो श्री हरी जपतोय हा माझा अनुभव आहे, हे ज्ञानदेव महाराज सांगतात. आलं का लक्षामध्ये? आणि किती जण त्या नामाला सन्मुख आहे? सांगा, किती जण त्या गोष्टीला सन्मुख आहे? काय रीत आहे? ज्ञान देवा म्हणून जप माझा अंतरी, देव आतमध्ये आहे, किती जण त्या गोष्टीला सन्मुख येतो? सांगा ना. मग आता आम्ही जे केलं त्याचं काय? नाही, हा वेगळा संप्रदाय, हा वेगळा, हे आपलं नाही, त्यांच्याकडे ते वेगळं सांगतात, त्यांचं फक्त ऐकायचं बा, आपलं काही करायचं नाही. सांगा ना. आम्ही मच्छी मटण खात नाही, बाद झालं तेवढं, चालेल का? अहो बघा किती सांगावं लागतंय, मच्छी मटण खाऊ नका, त्याने ही संस्कृती आहे. तुम्हाला मी सांगतो, सकाळी उठणं, उपासापात होतं वैकल्य करणं, तुळशीला पाणी घालणं, सत्यनारायणाची महापूजा घालणं, सप्ते करणं, दिंड्या करणं, वाऱ्या करणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, हा वर्षभरातून 1-2दा तीर्थाटन करणं, ही आपल्या भारत देशाची पवित्र संस्कृती आहे. नामस्मरण हे संतांच्या मुठीमध्ये आहे.
तुका म्हणे किल्ल्या रीत काय अंतर्मुख आतमध्ये ना देव हे नरा आत बघ जरा जीवा खरा नव्हे ही माया रीत काय रीत सांगितली 850 वर्षापूर्वी माऊलींनी किती जणांच्या टकोऱ्यामध्ये आली विषय आपला चालू आहे रीतीचा आणि ती जी आहे त्यांना हित ऐकायला आलं असेल ती जी गोष्ट जी आहे ना ती गोष्ट माऊलींनी सांगितलेली आहे हरिपाठामध्ये 23व्या अभंगामध्ये माऊलींनी 3ऱ्या ओळीमध्ये माऊलींनी ती रीत सांगितली आज किती जणांची ती रीत चालू आहे सांगा ना किती जणांची आज ती रीत चालू आहे आणि साधू संतांना जर शरण घेतलं आणि तिथं रीत जर समजून घेतली तर काय रीत आहे काय रीत आहे अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असते अहो अजपा जप करा तुमचं मन उन्मन होईल अजपा जप करा तुमचं मन राम होईल त्याच्यासाठी सगळा खटाटोप आहे हो त्यासाठी सगळा खटाटोप आहे ज्ञानोबाला निवृत्तीनाथ यासाठी सगळा खटाटोप आहे रामाला वशिष्ठ आणि कृष्णाला संदीपन ऋषी सांगा बरं हे असं नाव आहे राम हे नाव नाही कृष्ण हे नाव नाही त्याला तुमचं नाव काय नाव सांगा ना नाव तुमचं हा धर्मा बाबांचं नाव बघा धर्मा नावातच धर्म आहे त्यांच्या असू दे तुम्ही धर्मा हे तुमचं नाव आहे तुम्ही आईच्या उदरामधून आले त्यावेळी धर्मा असं तुम्ही गोंधळून आले का वरती नाही आले ना नक्की नाही आले ना नक्की ना बरोबर ना तुम्हाला ही अशी नावं ठेवली आहे ना प्रत्येकाला नावं व्यवहार चालावा म्हणून याला नाव ठेवलेलं आहे पुन्हा बरोबर आहे का नाही रामाच्या बाबतीमध्ये काय वेगळं असेल का वाटत नाही तुम्हाला व्यवहार चालू जावा म्हणून राम व्यवहार असावा म्हणून कृष्ण हा पण पुढं काहीच नाही का राम 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 सारेच म्हणती परी न ओळखती आत्माराम नाहीये काय नाही दशरथाचा राम त्रिकालाचा होता पण कलियुगाचा जो आत्माराम जो आहे त्याचा विषय कोणी करायचा त्याचा विषय जो आहे तो विषय ज्ञानोबाने ज्ञानोबाने सांगितला आणि जर आम्ही ती गोष्ट समजून घेतली तुम्हाला सांगतो हे महात्मे फार दुष्काळ हे महात्मे तुम्हाला कुठेही भेटणार नाही आलं का लक्षामध्ये हे सांगणार समजून घ्या नाव असतं नाव हे उपाधी पुरता असतं नाम जे आहे नाम ते विश्वव्यापक असतं जे या नासका डोळ्याने दिसतं ते नाशिवंत आहे उपाधीचं केल्यानं सत्कर्म घडतं आणि साधू संतांनी जे सांगितलंय ते केल्याने अस्तित्वाची ओळख करते मी वासुदेव तत्वता समजून जर घेतलं तर देवाचं नाम आणि देवाचं नामस्मरण घेणारा देवाचं नाम आणि देवाचं नामस्मरण घेणारा हा अजिबात वेगळा नाही पण तशा प्रकारचा अनुभव करून देणारे आहे ते खूप दुर्मिळ आहे ज्ञानोबाचं म्हणणं आहे बोला पहिलं चरण एक नाम हरी दत्त एक नाम हरी
ते बाजूला जातं, ते देवाला विन्मुख राहतं, ते देवाला सन्मुख करत नाही. गोष्ट समजायला परंपरा लागते. आमच्याकडे परंपरा आहे का? ज्ञानोबाला आहे की नाही? आदिनाथ उमा ब्रिज प्रगटले आहे का नाही? तुकोबाला राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले कोण आहे का नाही? हा, एकनाथ महाराजांना जो निर्गुण निराभास जेथून उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणतीच्यास नाही परंपरा. दत्तात्रय परंपरा, सहस्रार्जुन यदू दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी नाही परंपरा. मग आज आम्हाला परंपरा आहे का? आज आम्हाला परंपरा आहे का? माझा प्रश्न आहे. परंपरा ही ब्रह्मदेवापासून असली पाहिजे. मला परंपरा आहे, मला परंपरा आहे. अशी परंपरा आपल्या भाग्यामध्ये पाहिजे. परंपरा त्याचे कुळ शुद्ध आहे का नाही? आणि परंपरा नसेल तेव्हा अशुद्ध का? कुठं जाईल बरं सांगा बरं, कुठं जाईल ते? आणि जर परंपरा नसेल तर सांगा ना. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फल तेथून या. बघा, तिकडनं माझी परंपरा आहे. आणि परंपरा जर नसेल ना, त्याने फास घेऊन मरायचं, बाकी दुसरं काही नाही. जगायचं असेल तर परंपरामध्ये यायचं, नाम घ्यायचं आणि निवंतपणे प्रवास करायचा. तिथे लिहिलंय बघा, झाला शेवट हा गोड आणि काय देव पुरविले कोड. त्याला सोडून बोलतोय का मी? हे मेल्यानंतर का मरायच्या अगोदर? तुकडोजी महाराजांचा अभंग येतो, मेल्यानंतर का मरायच्या अगोदर? मग किती जण मरायच्या अगोदर सन्मुख आहेत? किती जण मरायच्या अगोदर सन्मुख आहेत? परंपरा लागते, परंपरा. बघा, हंस, ब्रह्म, अत्री, नारायण, दत्तात्रय, नारायण महाराज आलवणकर, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा. ह्या नाना बाबांवर निग्रह झाला हरिभक्ती परायण गुरुवर्य प्रकाश महाराज म्हात्रे सोनारपाडा. आणि त्या महाशिवरात्री 2016 या तिथीला मला त्यांचा अनुग्रह आहे. आणि हरिभक्ती परायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा मला प्रभू. कुठेही अशी परंपरा सांगा बरं, सांगा ना मला परंपरा कुठे आहे? आलं का लक्षामध्ये? असावं तर परंपरेमध्ये असावं आणि नसावं तर मग काय आहे? कुठे जाणार बरं आमचं? सांगा ना. आम्ही करतो काय? आम्ही करतो वाटतंय का साधू संतांना भरून आम्ही करतोय म्हणून? स्वर्गा पुण्यात्मके पापे यायचे, पापात्मके पापे नरका जायचे, मग माते जेणे पावते ते शुद्ध. काय त्यांचं म्हणणं आहे? नक्की आमचा मार्ग काय? जे आम्ही आपण आतापर्यंत बाहेरचं केलं त्याने पुण्य होतं. पुण्याचा साठोबा झाला. पापापेक्षा जर वरचढ असेल तर स्वर्गामध्ये लावून दिलं जातं. मला स्वर्गवासी लिहायला जाम आवडतं नाही का? त्याचं पुढं काय होतं सांगायला पाहिजे का नको या व्यासपीठावरून? त्याचं पुढं काय होतं? मग जेव्हा पुण्याची पावती सर आहे, तुम्ही नाही का ज्ञानेश्वरा वाचत? नाही तुम्ही पारायण करत? कुठे जायला लागतं? अहो, जशी वेश्याची अवस्था होते ना, तसं या दीक्षितांचं होतं. काय लिहिलंय पुढे त्यांचं? जैसे वेश्या बघू कौन व्हायचे नाही का? नाही तुम्हाला पाठ का समाजाला तशा प्रकारे सांगता येत नाही? हे ऐकले तर नाही ऐकतील, भोगतोय प्रत्येकजण आपल्या कर्माची फळ. पण या व्यासपीठावरून ते सांगितलं पाहिजे, नाही सांगितलं पाहिजे? सांगा ना मला. आलं का लक्षामध्ये? अहो, बुद्धीवरती मैला आलेला आहे. बुद्धीवरती आमच्या मैला आलेला आहे, त्याला आम्हाला दूर करायचं आहे. किती सोपी गोष्ट आहे सांगा ना. का आम्हाला समजून दिलं जात नाही? का आम्ही समजून घेत नाही? आणि जर आम्ही साधू संतांना जर समजून जर घेतलं, त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे तो मार्ग जर आम्ही समजून जर घेतला, किती सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शाणा तो जनी घेतोय ते, शाणा तो जनी घेतोय. तुला म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शाणा तो जनी घेतोय, शाणा तो जनी घेतोय. साळच पेरता ना? साळ, बरोबर ना? ती साल उगवू नये असं वाटत असेल तर काय करावं लागेल? साल उगवू नये. आपण बघा भात काही ठेवून देतो परत पेरण्यासाठी, बरोबर का नाही? आता तो भात असा घेतलेला, तो भात परत उगवू नये. बघा आता, यांनी पेरू दे, त्यांनी पेरू दे, छोट्याने पवू दे, मोठ्याने पवू दे, कोणी पण तो भात पेरू दे. आलं का लक्षामध्ये? जे पेरलंय ते उगवतं, बरोबर आहे? त्या साईने उगवू नये असं जर वाटत असेल तर, त्या साईने उगू नये असं वाटत असेल तर किती रीते, बरोबर ना?
बाबा सांगायचे वरचं जर टर्फल जर निघलं बास, आता तांदूळ बघा कसा एकदम पांढरा स्वच्छ झाला. आता हा पांढरा स्वच्छ तांदूळ ब्रह्मदेवाच्या बापाने जरी पिला तरी उगवेल काय? उगवू नये असं मला वाटतंय का? परत आता आम्हाला उगवायचं नाहीये, परत आता आम्हाला उगवायचं नाहीये. लक्षात घ्यायचं, उगवण्यासाठी कारण आहे ते टर्फल, उगवण्यासाठी ते कारण आहे टर्फल. ते टर्फल जर बाजूला काढलं तर तशा प्रकारे आमच्यावरती तो बुद्धीचा मैल पडलेला आहे. महामळे मना होते जे गागले, महामळे मना होते जे गागले, महामळे मना होते जे गागले, महामळे मना होते गागले. शुद्ध काय महामय होते ती गागले. होती जे बघा कसे शब्द आहेत. रीत, रीत आहे का? रीत आहे, रीत आहे. आणि जर समजून जर घेतली तर, रीत जर समजून घेतली तर समबुद्धी घेता समानशी हरी शम दमावरी हरी झाला. फक्त आम्हाला समजून घ्यावं लागेल. आलं तर लक्षामध्ये हा? जोपर्यंत श्वासाची येरझार आहे तोपर्यंत आम्ही आहोत. श्वासाची येरझार संपली, जो मुकला श्वासाला तो जातो रे नरकाला. बस, फक्त आणि फक्त श्वासाचं भजन. कमी करे कमाल को क्यों बजाते ढोल. एक श्वास निकल गया, है का ना? आहे अशा शब्द ना? आहे ना? एक श्वास निकल गया तो तिन्ही लोकांमुळे, असे ते शब्द आहेत. एक जर श्वास निघून गेला बस सगळं काही संपलं. आलं का लक्षामध्ये? काही नाहीये. आणि तो जायचा अगोदर झाला शेवट हा गोड. तो शेवट काय गोड होतो आणि त्याची काय लक्षणं आहेत, ती लक्षणं आम्हाला समजून घ्यावी लागतील. अर्जुन त्या रीतीने गेला आणि त्याने ती घुसमट चालू केली. त्या स्टोव्ह मध्ये जर कचरा जर गेला काय करावं लागतं? नाही, सत्यनारायण मांडव ना, अपडेट चालू आहे आमचं. तिथे ना बघा होतो का नाही, काय चालू आहे आमचं, काही याचा उपयोग नाहीये. तीर्थी दोंडा पाणी फक्त आणि फक्त नामाला तत्व, बाकी काय नाही, जास्त काही बोलत नाही. आता आपली वेळ संपायला आली. तुमच्या समोर किती जरी आरडलं, किती जण नंतर अनुग्रह घ्यायला येतील मला माहिती नाहीये. आलं का लक्षामध्ये? रीतीने जर गेला तर परिणाम होत नाही का? आलं का लक्षामध्ये? हा, ज्वारी उगवू नये असं जर वाटत असेल तर, स्टोव्ह मधला जो आहे तो कचरा निघावा असं वाटत असेल तर बघा बरं काय रीत तुमच्या बाबतीमध्ये. त्या स्टोव्हला बघा पिन टोचा आणि बरोबर आहे का नाही, कोंडून 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 दरीनं जीव आहे फक्त म्हणतात. रीत आहे का? बघा करा बरं कसं. आणि भूज बघा नंतर पिन पुसा, आहे का नाही? आहे ना? मग आता स्टोव्ह पेटवा बरं. काय कठीण आहे? हा, आज आम्ही धरून चाललोय का सोडून चाललेलो आहे? ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार, निमिष निमिषाचा व्यापार, माझे नदी सुख साचार, तेथे म्या घर बांधणे. सारी साल जर उगू नये असं साल जर परत उगू नये असं वाटत असेल काय करावं पाहिजे? ह्यांच्या ताब्यात द्या. चांगले भाजून काढतील, चांगले भाजून काढतील. बरोबर का नाही? भाजल्यानंतर उगवेल का? भाजल्यानंतर उगवेल. मग हे नको का भाजायला? हे नको भाजायला. मग क्रिया आहे का भाजण्याची? क्रिया आहे. क्रिया यांनी सांगितली, क्रिया यांनी सांगितली. आणि हे आज मला इथं घेऊन आलेले आहे. यांनी जे एक्सपेक्टेड आहे ते मी सांगितलं पाहिजे का माझी मनमानी केली पाहिजे? तुला जायच्या वेळी नाही का माझी वाट लावणार? ते तुला कशासाठी इथं बोलवलं? सांगा ना. साल उगू नये असं वाटत असेल, भाजून काढल्यानंतर उगवण्यासाठी जो कालचा भाग आहे तो भाग जो आहे तो आतमध्ये जातो आणि आतमधला जो पांढरा शुभ्र भाग आहे. किती सोपं आहे. काय त्याची लक्षण आहे? काय त्याची लक्षण आहे? सात्विक आभरणे रोमांच दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे.
कापितो तरारी स्वरूप देखे नेत्री आश्रुत्या भितरी वाळताती आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक कुठे धरून राहे. ऐकलंय काय कुठे? ऐका ऐका परत नाही ऐकायला भेटणार. टाकी श्वास उपभावे ते का स्वरूप हे एक मिळवणी एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव. आहे का विषय? आणि एकोबाचा विषय गाडला ना एकोबाला पण आम्ही. आता कुठे तसं होतंय आणि जिथं होते तिथं नावं ठेवायची कामं करायची. कुठून आलाय संप्रदाय, कुठून आलाय गोटीचा बुवा. हा जपा जप केल्यानंतर ही अनुभूती येते. ज्ञान देवा मौन जपमाला अंतरी देहाचा विसर पडावा लागतो. देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज पडला का. परापशंती मध्यमानी वैखरी या चारी वाण्या देवापर्यंत पोहोचत नाही. देवापर्यंत पोहोचणारी वाणी म्हणजे अनिर्वाच्य वाणी. तुम्ही फक्त म्हणता अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे. कसं करायचं मला सांगा ना, कसं करायचं? रीत लागते रीत. फक्त मनामनी जर केली आणि फक्त इथे हसून जर वाया घालवलं. जन्मा येऊन काय केले तू मुत्तर गमाली. अर्जुनाला ज्या वेळेला ती रीत सांगितली, ज्ञानोबाला ज्या वेळेला ती रीत सांगितली, देहाचा विसर पडला. देहाचा विसर पडला त्या नामस्मरणाने सहस्र किरणांचं ते डोळ्यासमोर प्रकट झालं. तुम्ही म्हणता की नाही सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा. आहे का नाही? फक्त काकडा आम्ही म्हणून घालवला का नाही मला सांगा बरं. आहे का? आज आम्हाला प्रचिती आहे. सर्वांगटी रामदेहा देई एक अरे सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. फक्त आणि फक्त आम्हाला महिला बाजूला करायचा आहे. अहो मनुष्य योनी उपजतच मनुष्य योनी. जे आईच्या उदरामध्ये जे भजन दिलेलं आहे तेच भजन आम्हाला करायचं आहे. काय वेगळं काय करायचंय का? हा पण आम्ही काय करतो एकादशीला सोमवारी किंवा शनिवारी हे भजन जे आहे हे भजन आपण आईच्या उदरामध्ये करत होतो का? म्हणजे आता या भजनाला मी काय नावं ठेवतोय का? टाळ मृदुंग वगैरे आईच्या उदरामध्ये टाळ मृदुंग होते का? हा म्हणजे करायला पाहिजे ते केलं पाहिजे का? जे नाही सांगितलं ते केलं पाहिजे. माणसं जे करायला सांगितलंय ते करत नाहीत आणि जे नाही करायला सांगितलंय ते केल्याशिवाय राहत नाही. पण माऊलीच म्हणतात केल्याने परिणाम होतो. आज काय कल करायचो आज करायचो अभि आणि निकल गया वक्त तो करोगे कब. ज्ञान जेव्हा चित्ती हरिपाठ निभा आणि मागली हा जन्मा मुक्त झालो विठोबार कुमार. वास्तविक पाहता मी काय महाराज नाही, मी कीर्तनकार नाही. मला तुम्ही लोकांनी महाराज आणि बुवा बनवलेला आहे. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांचा मी एक साधक आहे. बाकी मी मोठा काहीच नाहीये.
फक्त हा मार्ग मी स्वीकारला. कुठेतरी या गोष्टी माझ्या लक्षामध्ये आल्या, म्हणून कुठेतरी मला असं वाटलं की मी जे काय काम करत आहे ते सगळं प्रारब्धाचं आहे. जे पण काही आपल्याला भेटणार आहे ते प्रारब्धाच्या अधीन आहे. नामस्मरण जे आहे ते सगळ्यांकडे आहे. तुम्ही अंबानी जरी झालात तरी मोठं काहीही नाही. ह्या 12 गावच्या 12 भानगडी करण्यापेक्षा नामधारी व्हा. नामधारी होणं हे मोठं आहे. ज्ञानेश्वर एक नाम हरे द्वैत नाम धुरी अद्वैत कुसरी विराजाय समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला सर्वांगटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा मागिल्या जन्मा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तुमचा खूप मी आभार मानतो की तुम्ही मला इथे हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. म्हणून जे काही साधू संतांचंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. कोणाला जर वाईट वाटत असेल तर मी त्यांची नक्कीच माफी मागतो. फक्त काय म्हणणं आहे ते आम्हाला कळावं. जो पण काही तुमचा निरोप असेल, जो पण काही तुमची इच्छा असेल ते तुम्ही आमच्या दादापर्यंत पोहोचवू शकता. कार्यक्रम झाल्यानंतर उगाचच त्यांना काही गालबोट लावू नका. संप्रदायाचे हे शब्द आहेत, हे शब्द परंपरेचे आहेत. मी ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तशा प्रकारची माझी प्रचिती आहे. हे असंच असेल असा माझा विश्वास आहे. तुम्ही तशा प्रकारचं समजून घ्या आणि तुमचा अनुभव या व्यासपीठावरून मांडण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा तुमच्या साधू संतांच्या चरणामध्ये मी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो.